नमस्कार, मी भाग्यश्री पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर तुम्ही हे ठिकाण पाहिलंच असेल, मी आले आहे नागपूरमध्ये कोराडी माता मंदिर येथे महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी। 1 वर्ष अगोदर आलेले आणि आता थेट 1 वर्षानंतर आले, तर इतकं इम्प्रूव्हमेंट झालं आणि इतकं छान वाटत होतं। तर म्हटलं आलोच आहे तर थोडा ब्लॉग शूट करूया। माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिलीसुद्धा होती, म्हणून म्हटलं आता जातच आहोत तर स्वामीनारायण मंदिरामध्ये सुद्धा जाऊया। तर अंदर शूट करायला बंदी होती, तरी पण मी थोडंसं लपून शूट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर कॅमेरा ऑफ केला आणि सरळ मी मंदिराच्या बाहेर महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतल्यानंतर बाहेरच्या भागाला शिव मंदिर आहे, तिथे एक छोटीशी पिंड आहे आणि खूप छान वाटतं अंदर, शांतता। शिव मंदिराच्या बाजूला एक हॉल आहे आणि हॉलमध्ये एक छोटं दुकानसुद्धा आहे, काहीतरी आयुर्वेदिक वस्तू आणि औषधे आहे तिथे। शेणापासून बनलेली खूप छान मूर्त होती तिथे गणपती बाप्पाची। ती मूर्त माझ्या ताईने घेतली आणि माझ्या शिवांशीला काही करमत नव्हतं म्हणून ती एकटीच खेळायला लागली। आम्ही इकडे शॉपिंग केली। गेलात तर नक्की दुकानाला भेट द्या, खूप छान औषधी वगैरे आहे तिथे। आणि ही लगेच बाजूला एक कोराडी मातेची छानशी मूर्त आहे आणि इथे काहीतरी पूजा पण चालू होती। खूप मोठी जागा आहे, बहुतेक तिथे काहीतरी कार्यक्रम पण होत असतील। मंदिराच्या बाहेर जाता जाता आम्हाला एक दुकान मिळालं, खूप छान आणि खूप मोठ्या मूर्त्या होत्या तिथे, पण खूप महागड्यासुद्धा होत्या। खूप सुंदर सुंदर फ्रेम्ससुद्धा ठेवलेल्या होत्या, आकर्षित करत होत्या। मूर्त्या इतक्या सुंदर होत्या ना, वाटलं सर्वच घेऊन घ्या। जाता जाता आम्ही सुद्धा मटक मस्त चष्मे वगैरे लावून फोटोशूट केलंय। आणि हे बघा किती सुंदर त्या दिवशीचं वातावरण होतं मी जेव्हा गेलेली। आणि हीच ती दुकानं, बाहेर चप्पल स्टँड आहे आणि ही थोडीशी महालक्ष्मी मातेची झलक। मंदिरातून बाहेर पडताना 4 नंबरच्या गेटमधनं गेल्यावर अगदी बाहेरच एक सांस्कृतिक भवन आहे, तिथे खूप छान रामचरित्र मानस म्हणून रचना केलेली आहे। त्या म्युझियममध्ये एंटर करताना खूप छान वाटतं आणि आतमध्ये तर इतकं थंड वाटतं आणि खूप शांततेचं वातावरण आहे आणि तिथली सिक्युरिटीसुद्धा खूप टाईट आहे। तुम्ही बघू शकता इथे 6 ब्लॉक्स आहे आणि तिथल्या पूर्ण ब्लॉक्समध्ये पूर्ण रामायण वर्णवलेलं आहे। वरती गेल्यावर भारत माताची एक सुंदर मूर्ती आणि भारतातील वीरांवर दर्शवलेले परमवीर चक्रांनी सन्मानित झालेले पूर्ण वीरांचे फोटोज आणि त्यांचे पराक्रम तिथे दर्शवलेले आहे। हे स्वामीनारायण मंदिर अंदर काही शूट करता येत नव्हतं, म्हणून मी थोडक्यात बाहेरचं शूट केलेलं आहे। आणि ही श्री स्वामीनारायणांची मूर्ती। धन्यवाद।